पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शुभम अटलांटिस सेक्टर 11 कोपरखैराणी नवी मुंबई या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ अर्चना सचिन बागवे या वहिनींना भेटणार आहोत. या वहिनींबरोबर संवाद साधूया. घरामध्ये आता या नवीन पर्वामध्ये तर खूप चढाओढ सुरुवात झालेली आहे. ते बक्षीस म्हणजे ते वजन जेवढं सांगू तितकं जमवण्यासाठी तितकं भरण्यासाठी प्रत्येक जण काय काय शक्कल लढवतात. मी कोणीतरी साखरेचा डबा आणून ठेवतो आणि मग त्यातली साखर हळूहळू कमी करायला लागतो. थांबा, मी सुद्धा आता आणखी कठीण परीक्षा घेणार आहे. नाही गंमत करतो, मी कसली परीक्षा घेणार. तो आता आजच्या भागामध्ये बागवे कुटुंब कसं काय या आव्हानाला सामोरं जाणार बघूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि चालूया नेहमीप्रमाणे आठवणींचा अल्बम. चला. नमस्कार 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 नमस्कार. बरोबर. ओके. अर्चना घाबरू नको, आपलेच असं. मालवणीतून कोणतरी बोलला ना. हो, आम्ही सगळे मालवणीत असतो सगळे. हो, तरीच म्हटलं मी वाशीत होतोय आणि इतका आवाज हे होतो मालवणी एकत्र झालेले असतात. अख्खो दादर आणि लालबाग असा. होय ना. कोकणचा मेवा आंबा आणि काजू. सचिनचं नाव घ्यायला मी कशाला लाजू. नका लाजू नका. नाही लाजत. त्या ओळख करू. ते माझे मिस्टर सचिन बागवे. नमस्कार. या माझ्या सासूबाई शैला सुभाष बागवे. माझे सासरे सुभाष बागवे. ह्या माझ्या आजे सासू. नमस्कार. ती माझी आई अंजली दळवी. ती माझी काकी. मागे माझी मावशी, माझी मावस बहीण, माझी जाऊ, माझी भाऊजय, माझ्या काक्या आहेत. हा माझा भाचा आहे. सगळे बिल्डिंगचे आहेत आणि माझ्या वहिनी आहेत आणि ह्या 2 मुली माझ्या आहेत, आर्या अन्वी. आणि हे सगळे त्यांचे मित्रमंडळी आहेत. नमस्कार. बिल्डिंगची सगळ्यांना नमस्कार. नाव राहिलं असेल तर रागावू नका. सुरुवात करूया गप्पांना. पैठणी आहे महाराष्ट्राची शान, आज मीच मिळवणार पैठणीचा मान. सर्वजणी म्हणतात मी पैठण जिंकणार, पण आजची पैठणी मीच जिंकणार आहे. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? दादरला कुठे? दादरला प्लाझा जवळ शिवकृपा बिल्डिंग मध्ये. शाळा वगैरे सगळं? नाही, शाळा बालपण थोडंसं लालबागला गेलं. माझ्या आजीकडे होती मी मेघवाडीत आणि 3री पर्यंत. आणि त्याच्यानंतर मग दादरला आई वडिलांबरोबर असायची, कारण का ते नोकरी निमित्त बाहेर असायचे. पण मग दादरला कोण कोण राहायचे? आई वडील राहायचे माझे. आणि तुम्ही? मी आजी बरोबर लालबागला. तुम्ही एकुलते एक? नाही, मला धाकटा भाऊ आहे. तो कुठे असतो? तो दादरला राहतो आता. दादरला तिथे राहतो. शाळा कुठली? किंग जॉर्ज हायस्कूल, हिंदू कॉलनी. राजा शिवाजी विद्यालय. मेघवाडीतून तिथे जायचं तुम्ही? हो. कितवी पर्यंत तिथे? 3री पर्यंत. नंतर कुठे गेला? नंतर दादरला आले ना. आई पप्पा जॉब करायचे. नाही, तीच होती शाळा. तुमचं राहणं. 10वी पर्यंत तुम्ही शाळा तिथे केली. नंतर पुढे? रुपारेल कॉलेज. बरं, पूर्ण मग ग्रॅज्युएशन सगळं रुपारेल. हो. आणि मग पुढे नंतर? त्याच्यानंतर LLB केलं मी नॅशनल कॉलेज. म्हणजे तुम्ही वकिली? नाही, वकिली असं नाही, फक्त ग्रॅज्युएशन केलं त्याच्यातनं. कारण का मला HR मध्ये करिअर करायचं. आता काय करता? आता सध्या तरी हाऊसवाईफ आहे. 4 वर्ष झाली मी नोकरी सोडली मुलींसाठी. आणि मग इथे कधी आलात राहायला? इथे येऊन 4 वर्ष झाली मला. 4 वर्ष. मिस्टर काय करतात? त्यांचा फायर फायटिंगचा बिझनेस आहे. अरे वा. फायर आणि फायटिंग दोन्ही? फायर फायटिंग सिस्टमचं एक्झिक्युशन वगैरे करतात ते. आणि असे फायर अलार्म, स्मोक अलार्म्स वगैरे त्याचं सगळं एक्झिक्युशन वगैरे. बोलवा वाशीतच. सचिन
ते बरं मी काय म्हणतो ते येण्यापूर्वी कुठला अलार्म वाजवायला नको. नाही 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 या नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा. थँक्यू. बसा बसा. नमस्कार. तुमचं बालपण दादर. दादरला कुठे? सेना भवन पासून उजवीकडे ही डावीकडे तुम्ही. बरं बरं बरं. मग तुमची शाळा? राजा शिवाजी. अरे छान. आमचं अरेंज मॅरेज आहे. नाही मग असू द्या काही हरकत नाही. पण एका शाळेत असून कधी एकमेकांना बघितलंही नव्हतं. नाही. कधीच नाही. का हो? मी 5वी पर्यंतच त्या शाळेत होतो. नंतर मी नवी मुंबईत राहायला आलो. मग लग्न कसं जमलं? लग्नाची गंमत आहे. गंमत आहे काय हो? माझे वडील गोदरेजमध्ये HR डिपार्टमेंटमध्ये होते आणि हिने तिथे अप्लाय केलं. बर. हिला बघितल्यावर माझ्या वडिलांनी तिचा बायोडाटा बाजूला केला म्हणजे सरनेम बघून दळवी म्हणजे कोकणातलीच आहे आणि थोडी सिंधुदुर्ग चौकशी केली. जिल्ह्यातली आहे त्यामुळे. आणि गाव मग कुठलं? असं- आमचं मसूर आहे मालवण. तुमचं? म्हणजे ह्याचं मालवण मसूर आहे. हा माझा देवघर दहीबाव. दहीबाव. हा. बरं. हा मग पुढे काय झालं इंटरव्ह्यू? आणि मग तो बायोडाटा बाजूला केला, थोडी चौकशी वगैरे केली आणि तेव्हा आमच्या दादरच्या घरात थोडंसं रेनोव्हेशन चालू होतं. मला म्हणाले माझ्या ऑफिसचे एक कलिग आहे, तिला थोडं इंटिरियरचं नॉलेज आहे, तर तिच्याशी थोडी चर्चा कर. आणि हिला घेऊन आले हां. आणि आम्ही बोलतो एक 10-15 मिनटं की हे असं करूया तसं करूया, अशी डिझाईन हवी, ते हवं. आणि नंतर मग आम्ही परत वाशीला यायला निघालो. एक मिनिट. तुम्हाला काय सांगितलं होतं? मला सांगितलेलं की जरा मला कलर कॉम्बिनेशन तुला जास्ती नॉलेज आहे नाही, तर नाही, मला एक- जरा एक- एक- एक मिनिट. कलर सिलेक्ट करून दे. कलर सिलेक्ट केला नवीन योग्यच flat. केला, तो भाग वेगळा. मला तुम्हाला विचारायचंय की सासरे बुवांनी आधी तुमच्याशी संवाद साधला हो बरोबर? तुम्ही गेला होता इंटरव्ह्यूला. हो हो हो. हा. आणि मग त्यांनी काय सांगितलं? माझ्या घरचा कलर बघ. नाही 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 इंटरव्ह्यूला गेले मी, सिलेक्ट झाले. अच्छा, सिलेक्ट झाले. तिकडे जॉब करायला लागले मी. त्यानंतर ओळख झाली आमची. मला काय वाटलं हा. इंटरव्ह्यू सुरू आहे नाही, तुम्ही नाही, कलर नाही, नाही, चला नाही, माझ्या घरी नाही, कलर नाही, शोधायला. नाही. असं नाही. असं नाही असं. मग त्यांना माहिती झालं की मग माहिती साधारणतः झालं आणि मग त्यांनी चौकशी केलेलीच म्हणजे ओळखी बऱ्याच निघाल्या दादरमध्ये. म्हणजे सासऱ्यांनी जास्त ओळखी काढल्या. हो की नाही? खरं तर इंटरव्ह्यूला सासऱ्यांना पण आता बोलवायला पाहिजे. सासरे बुवा कुठे आहेत ना? एक मिनिट. सासरे बुवा नमस्कार. नमस्कार. बरं, लेखाने सगळंच सांगितलेलं आहे बरोबर की नाही? पण ज्या वेळेला यांचा इंटरव्ह्यू घेतला नंतर हे नोकरीला तिथे लागल्या म्हणजे सुनबाई आताच्या तुमच्या, त्याच वेळेला तुमच्या मनात आलं होतं का की ही मुलगी आपल्या मुलासाठी बरी आहे म्हणून? पहिलं म्हणजे ती मेरिटवरच सिलेक्ट झाली होती. हो हो ते आलंच नाही. ते जरा मला क्लिअर करू दे. आणि मग 2-4 महिने झाल्यानंतर असं वाटलं की हे तो एक मग ॲप्लिकंट जे सांगितलं तसंच केलं. घरी माझे आई वडील तेव्हा होते जिवंत. आईला सांगितलं ते आपलं आता तुम्ही कोकणातले की बघितल्यावर हिची आई कुठली, वडील कुठले, हे माझी कुठली, ते सगळं तिच्या ह्याच्यात बसणार होतं. मग तिने सांगितलं की हा फार बरा. हा बरा म्हटलं मग ते कलर कॉम्बिनेशन सगळं ते नंतर बरा म्हटल्याबरोबर लगेच चल गो चेडवा घराकडे असं म्हणा. झील थाई कलर काढत असा चल लांबी बोरू. तर ते सगळं मग झालं. हो ना? आणि नंतर काय प्रॉब्लेमच नव्हता. पण हे सगळं त्याच्या सासूबाईंना आज कदाचित कळलं असेल. काय सांगताय? पण तेव्हा तुम्हाला अंदाज आला होता? तुम्हाला नाही, मग तिथून आम्ही वाशीला परत निघालो तेव्हा मला वाटेत गाडी त्यांनी सांगितलं, तुम्ही गाडीच थांबवली जागच्या जागी. हो. कुठे होतात साधारण तेव्हा? चेंबूरच्या इथे गाडी थांबवली आणि मी उठलो आणि मी मागे बसलो. मग पप्पा आले, त्यांनी गाडी चालवली आणि मग घरी घेऊन आले. का तुम्ही मागे का बस? मला शॉक आला ना की घर बघायला सांगतात आणि नंतर लग्न कर. मी तयारीत नव्हतो तेव्हा लग्न नव्हता. मानसिक तयारी नव्हती म्हणून मागच्या सीटवर गेला. पण मग निर्णय कधी झाला मग तुमचा? हे झालं माझ्या घरचं. मग नंतर हिच्या घरी असं सांगितलं की एक मोबाईल काहीतरी आहे, मला नक्की आठवत नाही सगळ्या गोष्टी, पण काहीतरी मोबाईलबद्दल चर्चा करायला हिच्या घरी आमचे एक मध्यस्थी होते, ते घेऊन गेले. तुम्हाला? हां. काय म्हणून मोबाईलवाला आहे? हा असं काहीतरी ते मला नाही. एक मिनिट काय झालं जरा सांगा ना. नाही मला काहीच कल्पना नव्हती. तू ह्यालाच तसं ट्रॅप करून आमच्या घरी आणलं ट्रॅप गेलं करून म्हणजे किती महत्वाचा शब्द आहे लक्षात ठेवा. ट्रॅपच झालो आता पण ऍक्च्युली म्हणजे त्याच्या बाजूने पण विचार केला तर तो ट्रॅपच झालेला. त्याला घरी नेलं? त्याला घरी आणलं की मोबाईल तेव्हा जस्ट नवीन मोबाईल तेव्हा जस्ट पेजर आणि मग मोबाईलचं जरा फॅसिनेशन होतं. तर मोबाईलवाला ह्याला नॉलेज आहे तर बघायला म्हणून म्हणजे कोणाचं तरी बिघडला एक आमच्या ओळखीचे आहे
तसं माझ्या वडिलांकडे ते घेऊन आले, तेव्हा मी होती घरी. हा. तर पण मला पण कल्पना नव्हती की हे तेव्हा सगळं मला असं पडद्याआड बघत होती हा, पडद्याआड. आणि मी हिच्या वडिलांबरोबर बसलेलो, थोडा गप्पा केल्या, चहा प्यायलो आणि मी निघालो. पण तेव्हा मोबाईलवर गप्पा झाले की नाहीच झाले? नाही झाल्या. मोबाईल तो नव्हताच कुठे मिळाला. तर हा विचारतोय कुठे मोबाईल, तर बोलले, नाही झालं, काम झालं. मोबाईल रवली आणि मालवणी भाषेत बाईल घेऊन येले. पण मग शेवटी होकार कधी झाला तुमचा एकमेकांना? होकार म्हणजे लगेच झाला. त्यानंतर थोड्याच वेळात, महिन्याभरामध्ये साखरपुडा झाला. हे लोक गेले साखरपुड्याची चर्चा करायला आणि लग्नाची तारीख घेऊन आले. पण हा अलार्म घरात वाजतो भरपूर. हा? माझ्याकडनं नाही वाजत, मला ऐकू येतो. का असं म्हणताय? इतक्या वर्ष, किती वर्ष आहे लग्नाला? 14 वर्ष झाली, पूर्ण झाली. वनवास संपला. वनवास संपला. आता या ठिकाणी एक वजन काटा ठेवणार आणि मग त्यानंतर तुम्हाला मी जेवढं वजन सांगेन तेवढं वजन तुम्ही गोळा करायचं आहे. 5 वस्तू कमीत कमी. अच्छा. त्यापेक्षा जास्त कितीही चालते. वजन किती ते बघूया आणि वेळ आहे 2 मिनिटाची. वजन 2 किलो 800 ग्रॅम. बापरे. चला वेळ सुरू झाली. किती सांगितलंय वजन मी? बाकीचे सल्ले देऊ शकता, बोलू शकता. 1 किलो 26 ग्रॅम झालेला आतापर्यंत. लवकर सांगा, वेळ संपली. 1 मिनिट पूर्ण होत आलेला आहे. एक मिनिट झालेला आहे, फक्त 1 मिनिट राहिलेला आहे. किती सांगितलंय? 2,800. अजून 160 ग्रॅम पाहिजे. इथे बसा, इथे बसा. शेवटची 30 सेकंद. 30 सेकंद. 800 पाहिजे. इथे बसूनच कमी जास्त करा. इथे बसा, बसा. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. आणि हे बक्षीस गेलं. पण पुढच्या टप्प्यावरती या सगळ्यांचा खूप उपयोग होणार आहे, कारण पुढच्या टप्प्यावरती लगेच ठरणार की काय होणार. आणि खात्री आहे त्याच्यात कदाचित सगळी बक्षिसं मिळतील. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. नमस्कार. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, एखादी तक्रार करायची असेल त्यांच्याबद्दल तर कुठली करा? तक्रार म्हणजे सध्याच्या ज्या कामानिमित्त जास्ती व्यस्त असतो, तर आम्हाला तिघींना जास्ती वेळ द्यावा. बरं, काय यांचं म्हणणं आहे की तुम्ही आता वेळ देत नाही, पूर्वी देत होते? आता कामाचा व्याप वाढला ते समजू शकते मी. प्रश्नही तुम्हीच आणि उत्तरही तुम्हीच देणार. कधीतरी बोलू द्या. 14 वर्ष झाली आहेत आता. बोला. वेळ जसा वेळ मिळतो देतो. आता हळूहळू जसं कामं वाढतायत थोडा वेळ कमी होतो. नाही, कामं वाढलीच पाहिजेत, ती वाढतच राहो. तुम्ही काय यांच्याबद्दल सुचवाल? LLB झाली माझी बायको, त्यामुळे पुस्तकी LLBच आर्ग्युमेंट करणं थोडं अवघड जातं. तुम्हाला? मला गप्पा बसावं लागतं. अच्छा. हो, तुम्हाला वाटतं 14 वर्ष वनवास संपला, पण तो संपतच नाही. काय हे, म्हणजे तुम्ही वकिली केल्याचं त्यांना त्रास झालाय? हा? सासूबाई, सुनेबद्दल सांगा. नाही, तिच्याबद्दल काही नाही, खूप चांगली आहे. फक्त एवढंच की ती म्हणजे लगेच चिडते. हो ना? म्हणजे तिला राग म्हणजे असं आहे, तो खोटं बोललेलं आवडत नाही. बरोबर. कोणी असं विचित्र वागायला आवडत नाही. ताबडतोब ती रिॲक्ट होते. म्हणून मुलाने व्यवसाय पण सुरू केला. तर लगेच जाणवलं असणार की आता या व्यवसायाशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. बरं, आता या पुढच्या खेळामध्ये
अभिनय करायचा आहे, एक चित्रपटाचं शीर्षक म्हणजे नाव, त्यानंतर गाणं आणि तिसरी आहे ती म्हण. ती तीनही बक्षिसं तुम्हाला मिळाली पाहिजेत आणि 45 सेकंदाची वेळ आहे. वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाली. त्यांना करा. बघा तुम्ही पिक्चर बघायला आलाय. चला अभिनंदन. हे मोत्याचे झुमके झी मराठीकडून तुम्हाला मिळाले. आता गाणं आहे, मराठी गाणं आहे आणि हे गायचं आहे, नुसतं ओळखायचं नाही. वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. मी सगळ्यांना सांगते. मी गाणं आहे सर्वांना असे उभे राहा. निसर्ग कोणी माझ्या मनात लपलंय ग, कोणी माझ्या मनात लपलंय ग. एक मिनिट, हे गाणं आहे बरोबर आहे, पण हा कसला अभिनय आहे? ते डोक्यात शेतात असतं ना. गाणं येणार काय निसर्ग राजा. तुम्ही कसं काय ओळखलं हे गाणं? नाही म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळूनच ओळखलं, पण मी पुढे कंटिन्यू केलं. फार पुढे पुढे करतात. अरे वा, अभिनंदन. हे मोत्याचे तोडे सुद्धा तुम्हाला झी मराठी. आणि आता आहे म्हण. वेळ सुरू झाली. अभिनंदन. पेटी पण ते मला मिळाली. अभिनंदन. पण बघा अभिनय कसा असतो. या पुढे घोडा दाखवत होते आणि हे पाठी वरातीत नाचत होते. म्हणजे मला वाटलं नवीन म्हण होती की काय, घोड्याच्या मागे वरात. आणि आता या अनेक चिठ्ठ्यांमधून कोणाचं नाव जाहीर होणार ते बघूया. या एक चिठ्ठी काढा. नाव आहे नेत्रा महाजन. या 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 नाव सांगा. नेत्रा प्रदीप महाजन. आता घरातलं कोण आहे तुमच्याबरोबर? मी एकटीच आहे. तुम्ही एकट्याच आहात? काळजी करू नका, आम्ही सगळे मैत्रिणी आहेत. मैत्रिणी आहेत. घरी कोण कोण असतं? इथं मी आणि मुलगीच असते. मिस्टर माझ्या हैदराबादला असतात. हैदराबाद. तुम्हाला शुभेच्छा आहेत या खेळासाठी. आणि बघूया आता तुम्ही किती वेळा फ्लोअरवर राहता? 4th फ्लोअर. 4. आणि तुमचा किती? 21. ते आता मी उत्सुक आहे, पैठणी 21व्या फ्लोअरवर जाणार की 4थ्या फ्लोअरवर जाणार? आपण टाळ्यामधून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. इथून रोज या सोसायटीतले कितीतरी जण जात असतील, येत असतील, पण याच ठिकाणी असलेल्या या चौकोनांमधून हा खेळ आता होणार आहे. मी ज्या दिशेला उभा आहे त्या बाजूचा जो पहिला चौकोन आहे त्यामध्ये जर जाऊन रिंग थांबली तर 1 गुण, त्यानंतर 2 चौकोन आखलेले आहेत त्यामध्ये 2 गुण, आणि तिसऱ्या टप्प्यावर 3 चौकोन आहेत ज्या ठिकाणी जाऊन रिंग थांबली तर 3 गुण. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 5 8 आणि 2 10. 13
आता यांची गुणसंख्या आहे 13. रेषेवर पडून उपयोग नाही. 2. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या बागवे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. बरं, ही भेटवस्तू हैदराबादला पाठवायची आहे मिस्टरांसाठी. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या महाजन वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. शुभम अटलांटिस कोपर खैराणे इथे रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.